चला तर फ्रेंड, आज आपण असा मस्त मऊ लुसलुसीत स्पंजीस केक बनवणार आहोत, ते पण एकदम कमी साहित्यात। तर चला तर आपण हा केक बनवण्यासाठी इथं हॅपीचे बिस्किट वापरलेले आहेत। तर बघा, मी इथं 4 पॅकेट घेतलेले आहेत हॅपीचे। तर हे बिस्कुट आधी आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि याचे असे छोटे छोटे तुकडे करून सर्व बिस्किट असे तोडून घ्यायचे आहेत। तर हे सर्व बिस्किट असे तोडून घ्यायचे आहेत। एकाचे 4 असे किमान असे 4 तुकडे करायचे। तुम्ही 2 पण करू शकता, पण आपल्याला असे बारीक बारीक करून घ्यायचे आहेत हे बिस्किट। इथं मी सर्व बिस्कुट मोडून घेतलेले आहेत। एकाचे 2 किमान 4 तरी तुकडे करून घ्यायचे, कमीत कमी 2 तरी करून घ्यायचे। तर आता आपण हे सर्व बारीक केलेले बिस्कुट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये 4-5 चम्मच साखर ॲड करायची आहे आणि हे ग्राइंडर करून घ्यायचं आहे। तर मी इथं 4-5 चम्मच साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला गोड जेवढं पाहिजे तेवढं। तर बघा, याची बारीक अशी पेस्टच म्हणता येईल। तर मी इथं एक बिस्किटाची बारीक अशी चुरी करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, यामध्ये आपण 4-5 चम्मच साखर पण टाकून घेतलेला आहे। तर आता आपण हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। तर हे मिश्रण सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला 1 वाटी दूध, जास्त थंड पण नाही जास्त गरम पण नाही, म्हणजे बोट जाईल एवढं तरी गरम, साधारण 1 वाटी दूध यामध्ये टाकून हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। तर बघा, मी इथं हे मिश्रण असं फेटून घ्यायचं आहे। तर यामध्ये काही गाठी गुठळ्या वगैरे राहिल्या तर ते सर्व अशा मिश्रणामध्ये मिसळल्या पाहिजेत। तर हे असं चांगलं फेटून घ्यायचं जोपर्यंत याची चांगली एक थिक पेस्ट बनत नाही आणि अशी सॉफ्ट नरम अशी जोपर्यंत पेस्ट बनत नाही तोपर्यंत हे फेटून घ्यायचं। तर बघा, मी इथं फेटून घेतलेलं आहे। आता हे एका भांड्याला, म्हणजे आपण ज्यामध्ये मिश्रण टाकणार आहोत त्याला तेल लावून, सर्व डब्याला तेल लावून, आजूबाजूनी कडांनी तेल लावून असं या भांड्याला तेल लावून हे भांडं असं बाजूनं करून ठेवायचं। तर बघा, आता आपण जी पेस्ट तयार केलेली होती, तर आता आपण यामध्ये यामध्ये आपल्याला इनो टाकून घ्यायचे आहे, 1 इनो टाकून घ्यायचे आहे यामध्ये। तर मी इथं हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं होतं, तोपर्यंत 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी पण ठेवलेलं होतं। तरी पण आणखी एकदा आपण हे फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे काही गुठळी वगैरे असेल तर ती अशी मिश्रणामध्ये मिक्स होईल। तर बघा, मी इथं 1 इनो घेतलेली आहे। तर आपण यामध्ये 1 इनो घालून घ्यायची आहे आणि त्यावर थोडंसं दूध टाकायचं आहे। तर बघा, दूध कसं असं वरती ते, तर हे असं पटकन फेटून घ्यायचं आहे, कारण इनो त्याचं काम करणं चालू करते लवकरच। तर आपल्याला हे जास्त पण फेटायचं नाही, थोडंसं फेटून घ्यायचं आहे। तर आता आपण ज्या डब्याला तेल लावलेलं होतं तो डबा घ्यायचा आहे, ते असं फेटून घेतलेलं आहे। तर सगळीकडे इनो पसरली पाहिजे। तर बघा, मी आता हे मिश्रण आधीच या डब्याला तेल लावून घेतलेलं होतं, त्या डब्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण असं सर्व या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता या डब्याला असं खालून टॅप करायचं। तर बघा, इथं टॅप केलं। आता एका कुकरमध्ये पाणी घेऊन त्या कुकरमध्ये 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी टाकून 2
पाणी टाकून यामध्ये मी ते 2 डबे ठेवलेले आहेत आणि त्यावर मध्ये हा डबा वरती ठेवायचा आहे. तर पुन्हा मी एकदा टॅप करते. तर बघा इथं आपल्याला ह्याच्यावर डेकोरेट म्हणून बिस्किट वगैरे लावून घेते आहे. तर बघा 4 बिस्किट वगैरे लावून घेते. आता हे मिश्रण कुकरमध्ये ठेवून 30-40 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर 30-35 मिनटं तुम्ही हे एकदम कमी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. तर बघा चला आपण तर आता 30-35 मिनटं झालेले आहेत. तर आता आपण कुकर खाली उतरून आपला केक कसा तयार झालेला आहे ते बघून घेऊ आहे. तर बघा इथं आपला किती मस्त केक तयार झालेला आहे. बघा किती खूप फुगलेला आहे, स्पंजी झालेला आहे. तर चला तर आता आपण एक चाकू घ्यायचा आणि कडाकडांनी हे चाकून असं त्याच्या कडाकडा काढून घ्यायच्या. आता एक परात घ्यायची, त्यावर हा डबा असा उबडा मारायचा, असं घ्यायचं आणि असं थोडा वेळ टॅप करायचं, असं खालून थोडं असं टॅप करायचं. तर बघा किती स्पंज आणि किती मस्त आपला केक तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघा फुगलेला पण आहे आणि खूप स्मूथ आणि असं लवचिक झालेला आहे. तर बघा किती सॉफ्ट आणि स्मूथ आपला केक तयार झालेला आहे. बघा किती मस्त आकार आलेला आहे याला आणि हा मस्त असं शिजलेला आहे. तर आता आपण हे मधामधून कट करून घ्यायचं. बघा किती सॉफ्ट आणि असं लवचिक झालेलं आहे. तर आता आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं 2 चमचे दूध घ्यायचं आहे. 2 चमचे किंवा 1 चम्मच पण घेऊ शकता. त्यामध्ये 1 डेअरी मिल्क चॉकलेट ॲड करायचं आहे आणि थोडं असं लो फ्लेमवर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तर हे आता आपण गरम करून घेऊ एकदम लो फ्लेमवर पूर्ण विरघळेपर्यंत. तर बघा हे असं याची क्रीम अशी तयार करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला या केकमध्ये हे लावायचं आहे. तर आता आपण हा केक असा मधातून कापून घ्यायचा. तर हा केक आपल्याला मधामधून कापून घ्यायचा आहे. तर बघा किती स्मूथ आणि स्पंजी असा केक तयार झालेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला ही क्रीम, आपण जी क्रीम तयार केलेली आहे ते लावायचे. त्यासाठी आधी हा चाकून मधामधून कापून घ्यायचा आहे. वरून तर आपण आधीच डेकोरेट केलेला आहे थोडाफार एकदम कमी साहित्यामध्ये. तर आता हा मधामध्ये काढून घेतलेला आहे. तर याच्या मधामध्ये आपण जी क्रीम तयार केलेली होती ते यावर अशी लावून घ्यायची. दोन्ही भागावर अशी लावून घ्यायची आहे. आणि दोन्ही भागावर अशी लावून झाली की हा केक असा पुन्हा आपल्याला असा जोडायचा आहे. पुन्हा एका वाटीत घेऊन असा हा जोडायचा आहे हा केक आपल्याला. तर असं आपण जोडून घेतलेला आहे. तर आता आपण हा केक चॉकलेटच्या मदतीने हा केक चाकूच्या याने असा कापून घेऊ. तर बघा किती मस्त आणि स्पंज केक तयार झालेला आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून
नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.